डॉक्टर काय होतं, की टॅबलेट्स, गोळ्या, औषधं काही याला कोण घाबरत नाही. पण जेव्हा ऑपरेशन, जेव्हा नी रिप्लेसमेंट आपण म्हणतो, हं, हं. तेव्हा बरेच जण आधीच घाबरून जातात. तर खरोखर इतकं घाबरण्याचं म्हणजे गरज आहे का? आणि सेकंड थिंग आपल्याला स्वतःलाच कळू शकतं का, की बाबा आता माझी नी रिप्लेसमेंटची वेळ आलेली आहे? सो हे जो प्रश्न विचारतो मी हे रोज भोगतो. सो माझ्याकडे येणारे पेशंट जर मी त्यांना नी रिप्लेसमेंट म्हटलं, हे माझ्या क्लिनिकमध्ये झालेलं पण आहे, की 15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एक फिमेल ज्यांना मी म्हटलं नी रिप्लेसमेंट, म्हटलं, "अरे बाबा मी नाही करणार, मी चालले." आणि लिटरली औषधं न घेता ती बाई निघून गेलेली आहे, ज्यावेळेला मी त्याला नी रिप्लेसमेंट बोललो. पण 2 ते 3 महिन्यानंतर ती माझ्याकडे परत आली, हं. की नाही मी आता बॅग घेऊनच आले, मला आजच ॲडमिट कर. शी वॉज अन एक्स्ट्रीम केस. म्हणजे ती हां, हां, एक्स्ट्रीमच हां, होते, हां. की मी आता चालले आणि आता मी बॅग घेऊन आले, मला ॲडमिटच करा. ॲडमिटच करा. मला करायलाच पाहिजे. सो पर्यायच नसेल हो. तेव्हा. पर्याय नाहीये म्हणजे लोकांना कधीही कुणालाही कुठलंही ऑपरेशन सांगितलं तर भीती वाटणं हे साहजिक आहे. स्वाभाविक आहे. हे होणारच आहे. कुठल्याही पेशंटला जर मी सांगितलं, "बाबा तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे." ते नी रिप्लेसमेंट असो किंवा छोटीतली छोटी कुठलं पण सर्जरी असो. असो, भीती वाटणं हे स्वाभाविक आहे. सो नी रिप्लेसमेंट म्हणा किंवा कुठल्याही सर्जरीला जी भीती वाटते, आपल्याला माहिती आहे की आपल्याला पर्याय नाही म्हणून ते करावं लागतंय. सो कुठलाही पेशंट जो गुडघेदुखीसाठी येतो त्याला आम्ही पहिलाच रिप्लेसमेंट असं सांगतच नाही. त्यांना पहिलं मेडिसिन्स देतो, फिजिओथेरपी, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टींनी ट्रीट केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींनी ठीक होत नाहीत, तरच त्यांना रिप्लेसमेंट ही गरज पडते. सो ज्यावेळेला तुम्हाला आराम पडत नाही आहे कुठल्या गोष्टींनी, हं. औषधांनी, गोळ्यांनी, व्यायामाने, वेट लॉस आणि वगैरे सगळ्या गोष्टींनी तुमची ॲक्टिव्हिटी कमी होते, त्यावेळेला समजून घ्या, की मला आता रिप्लेसमेंटची गरज आहे आणि जाऊन ट्रीट करून तुमच्या कामाला परत लागा. हं, सिंपल हं, ॲज हं, दॅट. हं. म्हणजे इतकं टेन्शन घेण्याची गरज बिलकुल तेवढी नाही. नाहीये. बिलकुल नाही. वेळ लागतो 15-20 दिवस बेसिक एक्सरसाइजेस आणि 1.5-2 महिने कंप्लीट रिकव्हरी. दॅट्स इट. तुम्ही यू आर बॅक टू युअर नॉर्मल लाईफ. तुम्हाला जे करायचं आहे, जे तुमच्या वयाप्रमाणे तुमच्यासारखं आहे. 50 वर्षाचा माणूस आहे, तो 50 वर्षासारखा पळणार आणि 80 वर्षासारखा 80 वर्षासारखा पळणार. पण तो चालणार आरामात. बरोबर, बरोबर. आणि आता तुम्ही नवी मुंबईमध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट सुरू केलेली आहे. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे नवीन, ती नेमकी कशा पद्धतीने काम करते? सो कुठलीही सर्जरी म्हणा किंवा कुठल्याही फील्ड म्हणा त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी म्हणा किंवा नवीन-नवीन शोध हे होतच राहतात. सो रोबोटिक्स हे नी रिप्लेसमेंटमध्ये अजून पुढची बेसिकली फॉर प्रिसिजन आणि परफेक्शनसाठी आपण नी रिप्लेसमेंट करतो. हं. रोबोटिक्स हे नी रिप्लेसमेंटमध्ये वापरतो. आता हे नी रिप्लेसमेंट हे मी वर्षानुवर्ष करतच आलेलो होतो. त्याचमध्ये नवी मुंबईमध्ये ज्यावेळेला मी नी रिप्लेसमेंट सुरुवात केली, रोबोटिक नी रिप्लेसमेंटची सुरुवात केली. त्यामध्ये दॅट आय वॉज द फर्स्ट पर्सन टू स्टार्ट. आम्ही त्यावेळेला बऱ्यापैकी पाहिलं की येस दिस इज गिव्हिंग मोर अँड मोर प्रिसिजन. त्याच्यामध्ये पेशंटला ब्लड लॉस कमी होतोय, बोन लॉस कमी होतोय. पेशंटची रिकव्हरी ही फास्ट होत चालली होती. सो दीज आर द फ्यू रिझन्स ज्यावेळेला आम्ही ते रोबोटिक ही तंत्रज्ञान त्याच्यात आणलं. सो कारण फरक पडतो कुठे? कारण प्लॅनिंग ही बेटर होतं. आम्ही सीटी स्कॅन वाला रोबोट यूज करतो, ज्याच्यामध्ये पेशंटचा आधीच एक सीटी स्कॅन होतो आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण प्लॅनिंग हे सीटी बेस्डवर होतं. म्हणजे ओके. माझ्या लॅपटॉपवर सगळं प्लॅनिंग हं, 1 हं. डे प्रायर टू सर्जरी किंवा ज्यावेळेला पण हे त्यावेळेला होऊन जातं. मला हे माहिती आहे, की ह्या पेशंटसाठी काय लागणार आहे हं. आणि इट इज पेशंट स्पेसिफिक. म्हणजे तुझ्यासाठी वेगळं, माझ्यासाठी वेगळं, तिसऱ्या माणसासाठी वेगळं आहे आणि त्याच्याप्रमाणे ते प्लॅनिंग होतं. दॅट इज द डिफरन्स बिटवीन रोबोटिक्स आणि कन्व्हेन्शनल. कारण कन्व्हेन्शनलमध्ये मला फिक्स्डच करावं लागतं. अच्छा. रोबोटिक्समध्ये मी अकॉर्डिंग टू द पेशंट जाऊ शकतो आणि दॅट इज गिव्हिंग बेटर रिझल्ट्स अँड बेटर तुम्ही आता बऱ्यापैकी एक्सप्लेन केलं, पण तरीसुद्धा एक नॉर्मल सर्जरी आणि रोबोटिक सर्जरीमध्ये असा काय फरक तुम्ही सांगाल? सो नॉर्मल सर्जरीमध्ये आता जर मी रिप्लेसमेंट म्हणायचं, तर नी रिप्लेसमेंट हे म्हणजे काय? नी रिप्लेसमेंट म्हणजे मी काय गुडघा काढून तो गुडघा टाकत नाही. प्रत्येकाला हे हां. वाटतं, बऱ्याच जणांना हे सो वाटतं. तसं नसतं ते. सो गुडघ्याची झीज म्हणजे काय झालं, 2 बोन आहेत. एक हं. मांडीचं हाड आणि एक पायाचं हाड. दोन्ही हाडांवरती कार्टिलेज असतं आणि मध्ये लिगामेंट्स आणि गादी असते, ज्याला मेनिस्कस असं म्हटलं जातं. यांची स्मूथ मूव्हमेंट हे म्हणजे नॉर्मल नी मूव्हमेंट आहे. आता वयाप्रमाणे होतं काय, ते कार्टिलेज जे आहे ते खराब होऊन झालं आणि आपल्याला हाडावर हाड घासायला लागतं. त्यामुळे डिफॉर्मिटी पण होते. हे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा सांधेदुखीमध्ये हे होत असतं. आता नी रिप्लेसमेंटमध्ये आम्ही करतो काय, तो खराब झालेला सांधा म्हणजे जे कार्टिलेज गेलं आहे, त्या कार्टिलेजला आम्ही फक्त घासून काढून बाजूला करतो आणि त्या कार्टिलेज म्हणजे त्या हाडावरच कार्टिलेज जे निघून गेलं आहे, त्या कार्टिलेजला आम्ही रिप्लेस करतोय. वी आर नॉट रिप्लेसिंग द बोन. आम्ही त्या कार्टिलेजला रिप्लेस करतोय. वरच्या हाडाच्या, खालच्या हाडाच्या कार्टिलेजवरती कॅप बसवतोय, विच आर मेटॅलिक कॅप्स. ते वेगवेगळ्या मटेरियलचे असतात. कोबाल्ट, क्रोम, टायटॅनियम, निओबियम नायट्रेट हे वेगवेगळे मटेरियल्स असतात आणि मध्ये एक पॉलिथिलीन स्पेसर येतो. ते करताना आम्ही गुडघा जो बेंड झालेला आहे, हे हं. झालेलं आहे, त्याला सरळ केलं जातं आणि लिगामेंट्सला बॅलन्स केलं जातं. त्याला नी रिप्लेसमेंट म्हणतात.
आता कन्व्हेन्शनल पद्धतीने ज्यावेळेला हम्म. आम्ही रेग्युलर पद्धतीने हे रिप्लेसमेंट करायचो त्याच्यामध्ये त्याच्यात वेगळे इन्स्ट्रुमेंट्स असायचे. जे इन्स्ट्रुमेंट्स आम्ही हाडावरती लावायचो आणि त्याच्यामधनं आम्ही सॉरी ते बोन कट करायचो. ते आम्हाला ते फिक्स्ड असायच्या गोष्टी की 9 मिलीमीटर बोन काढायला लागायचा दोन्ही साईडनी. म्हणजे मांडीच्या हाडाचा पण आणि पायाच्या हाडाचा पण 9 मिलीमीटरचा जे कार्टिलेज खराब झालेलं आहे ते काढायला लागायचं. आता ज्या वेळेला मी रोबोटिक प्रश्न हां. हे करतो त्याच्यामध्ये प्रत्येकाला 9 मिलीमीटर काढायची गरज नाही. Okay. मी जे प्लॅन केलेलं आहे 7 मिलीमीटर, 7.1 मिलीमीटर, 7.2 म्हणजे 7 ते 8 मिलीमीटरच्या मध्ये पण जर मला 7 मिलीमीटर बोन काढायचं आहे अकॉर्डिंग टू दिस प्लॅन आणि मला जर वाटलं की नाही आता ह्या पेशंटसाठी मला थोडंसं जास्त काढायला पाहिजे 0.1 तर मी 0.1च्या ॲक्युरसीनी त्या कट्स वेगळ्या घेऊ शकतो. ते ॲक्युरसी मला रोबोटिकमध्ये मिळते. त्यामुळे मला बोन तेवढं कट करायची गरज नाही पडत अकॉर्डिंग टू द म्हणजे जर मी ज्या वेळेला रोबोटिक्स वापरतो. कन्व्हेन्शनलमध्ये मला एक्स्ट्रा ओपन करायला लागायचं. साईज इम्प्लांटची वगैरे ही त्यावेळेला ऑपरेशनच्या वेळेला डिसाईड व्हायची. इथे तसं नाही. माझं प्लॅनिंग बेटर होऊन जातं. CT स्कॅन माझ्याकडे ऑलरेडी आहे. CT स्कॅन असल्यामुळे मला हे माहिती आहे की मला ह्या पेशंटसाठी हीच साईज लागणार आहे. त्यामुळे मी ते तयारी ठेवतो. मला त्यामुळे मसल्स पण जे आहेत किंवा आपण ज्या वेळेला ऑपरेशन करतो मला मसल्स ओपन करून आतमध्ये जावं लागतात. मला मसल्स तेवढे ओपन करायची गरज पडत नाही. जो सॉफ्ट टिश्यू म्हणतो आम्ही जे मसल्स लिगमेंट्स हे ह्याची कमीत कमी ओपनिंग करावी लागते. त्यामुळे ब्लड लॉस हे कमी होतं. मसल्स कमी हलवल्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह ऑपरेशनच्या नंतरचं पेनही कमी होतं. सो हे काही डिफरन्स आहेत कन्व्हेन्शनल आणि रोबोटिक्समध्ये. सो कन्व्हेन्शनल हे पद्धत ही चांगलीच आहे. मी म्हणत नाही की त्याच्याने कुणाचं नुकसान होतं आहे. नी रिप्लेसमेंट ज्यावेळेला मी कन्व्हेन्शनली करतो त्यावेळेला मी चांगलाच रिझल्ट होतो. पण तेच रिझल्ट मी बेटर पद्धतीने आणि अजून थोडे चांगल्या पद्धतीने रोबोटिक्समध्ये देत आहे.